खायला एकदम खुसखुशीत, खूप सारे पदरं सुटणारी, 3 पट टम फुगणारी, तेलकट न होणारी, कमी तुपाचं मोहन घालून अर्धा किलो असो अथवा 1 किलो असो सहज बनवता येतील अशी गोड शंकरपाळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. सोबतच शंकरपाळी तेलात का विरघळतात ते पण सांगते. चला तर गोड शंकरपाळी बनवू. इथं मी अर्धा किलो मैदा घेतला आहे, म्हणजेच 500 ग्राम. या कपाने सांगायचं झाला तर 4 कप मैदा घेतला आहे. 4 कप मैद्यासाठी या कपाच्या अर्धा कप साखर घेतली आहे. पिठी साखर न घेता मोटाड साखर घ्यायची, कारण पिठी साखर जर करून घेतली तर पिठी साखर जरा जास्त बसते वाटीमध्ये. अर्धा कप तूप घेतला आहे. जर वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 100 ग्राम तूप घेतला आहे. तुम्ही 80 ग्राम जरी तूप घेतलं तरी हे खुसखुशीत शंकरपाळी बनतील. म्हणजे 4 कप मैद्यासाठी अर्धा कप तूप घेतला आहे. जेवढं तूप घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजेच अर्धा वाटी पाणी घेतलंय. इलायची पावडर आणि चवीनुसार मीठ एक घेतलं आहे. 4 कप मैद्यासाठी अर्धा कप साखर, अर्धा कप तूप आणि अर्धा कप पाणी. साखर, तूप आणि पाणी हे सेम घ्यायचं. जर 1 किलोची शंकरपाळे बनवणार असाल तर 250 ग्राम साखर घ्यायची, 200 ग्राम तूप घ्यायचं, म्हणजेच हे अर्धा किलो शंकरपाळ्याचं जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं 1 किलो साठी. प्रमाण माहीत झालंय तर शंकरपाळ्याचं पीठ मळून घेऊत. सुरुवातीला मैदा चाळून घ्यायचा. जरी पॅक केलेला मैदा असला तरी त्यात कधी कधी आळी जाळी निघू शकते. इथं बरोबर 4 कप मैदा झालाय. या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे बनवले ना, कमी तुपामध्ये सुद्धा खुसखुशीत खूप सारे लेयर्सची शंकरपाळे बनतील. मैदा चाळून झालाय. आता यात इलायची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. हे तूप असंच न घालता चांगलं कडकडीत गरम करून मैद्यामध्ये घालायचं, जेणेकरून शंकरपाळी खुसखुशीत होतील. इथं मी एका पॅन मध्ये तूप गरम करून घेते. तूप छान असं कडकडीत गरम झालंय. चला तर मग मैद्यात घालून घेऊत. अगोदर इलायची मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करते व नंतर तूप घालते. तर हे मैद्यात जेव्हा तूप घालताल ना तेव्हा चमच्याने असं हलवा, कारण हे तूप खूप कडकडीत गरम आहे, हात भाजू शकतो. शंकरपाळी विरघळण्याचं एक कारण म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त होणं. हळूहळू मी सर्व तूप यामध्ये घातलंय. हे गरम असेपर्यंत चमच्यानेच मिक्स करायचं. हलकसं थंड झालं की मैद्याला तूप चोळून घ्यायचं. हे व्यवस्थित हाताने चोळून का घ्यायचं, कारण यात तुपाच्या गुठल्या राहणार नाहीत. ज्यांना तुपाचं प्रमाण कळत नसेल त्यांनी काय करायचं, थोडं थोडंसं तूप घालायचं व शेवटी हे मैद्याला चोळून घ्यायचं व याचा मुटका बसतो का पाहायचा. या कोरड्या मैद्याचा जर व्यवस्थित मुटका बसत असेल तर तूप बरोबर झालं आहे समजा. नसेल मुटका बसत तर थोडंसं गरम करून तूप घाला यात. तूप मैद्याला व्यवस्थित चोळून झालंय. तर आता आपण साखरेचं पाणी बनवून घेऊत. ज्या अर्ध्या कपाने मी तूप घातलं होतं त्याच कपाने मी तेवढंच पाणी घेते आणि त्याच कपाने साखर पण घालते, म्हणजेच अर्धा कप साखर. सिंपल प्रमाण आहे. अर्धा कप तूप, अर्धा कप पाणी, अर्धा कप साखर. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं नाही तर साखर विरघळेपर्यंत गरम करायचं. पाण्याच्या ऐवजी काही जण दूध पण घालतात, पण दूध घातल्याने खूप दिवस शंकरपाळे टिकत नाहीत. चला तर आता हे आपण मैद्यात घालूत. थंड करायची गरज नाहीये. हे मैद्यात घातल्यावर गरम असल्याने याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी केली ना, खायला एकदम खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे होतील. आपण 125 ग्राम पेक्षा जर कमी साखर घातली असती ना तर शंकरपाळी खूप फिक्की झाली असती. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं. कमी तुपाच्या शंकरपाळ्याला लेयर्स येण्यासाठी हे गच्च मळायचं. जेवढे जास्त गच्च पीठ मळताल तेवढे जास्त लेयर्स होतील. अशा पद्धतीनेच गच्च पीठ मळायचं, कारण यामुळे शंकरपाळ्याला खूप सारे लेयर्स पडणार आहेत. आता याचे लगेच शंकरपाळे बनवायचे. थोडासा मी मैद्याचा गोळा घेते. यावरती काहीतरी झाकून घ्यायचं जेणेकरून हे कोरडं पडणार नाही. चला तर शंकरपाळी लाटून घेऊत. हे लाटताना पोळपाट खूप घसरत होता, म्हणून मी एक कपडा घेते खाली. हे गच्च पीठ असल्याने लाटाय थोडंसं जड जातं. पोळपाटाला तूप किंवा तेल लावायची गरज नाही, कारण हे आपण तुपातच मळलेलं आहे, त्यामुळे हे पोळपाटाला चिटकणार नाही. या चिरा चिरा दिसतात ना, यामुळे शंकरपाळ्याला भरपूर लेयर्स पडणार आहेत. तर टम अशी शंकरपाळी फुगणार आहेत तुमची. ही शंकरपाळी 3 पटीनं फुगतात. शंकरपाळ्यासाठी जाडसर लाटी लाटून झाली आहे, तर याच्या कड्या कट करून घेऊत अगोदर.
तुम्हाला ज्या आकाराची व जेवढ्या साईजची शंकरपाळी बनवायची आहे ती कट करून घ्या। शंकरपाळी कट करून घेतलीत तर एकदाच खूप सारे शंकरपाळी लाटून कट करून घ्यायची नाहीत। काय होतं, कधी कधी एकदाच खूप सारे शंकरपाळी लाटून कट करून घेतल्यामुळे पण तेलामध्ये विरघळतात। काय करायचं, एकीकडे शंकरपाळी तळायची व दुसरीकडे लाटायची, कारण ही शंकरपाळी मंद आचेवर तळली जातात, तोपर्यंत तुमची शंकरपाळी लाटली पण जातील। ही शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। चला तर लगेच तळून पण घेऊत। सुरुवातीला थोडा पिठाचा गोळा तेलात सोडून पाहते की तेल गरम झाले का नाही। शंकरपाळी तेलात सोडताना खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, कारण तेलात टाकताच शंकरपाळी लालसर होती, तळली जाणार नाहीत व शेवटी मऊ होतील। अशी झाऱ्यावर घेऊन शंकरपाळी सोडायची तेलात, जेणेकरून तुमचा हात भाजणार नाही। गॅस 3 टप्प्यामध्ये कमी जास्त करायचा। पाहायचं की शंकरपाळ्याला पदर सुटायलीत का, शंकरपाळ्याला पदर सुटायलीत का ते पाहायचं, तेव्हा गॅस कमी ठेवायचा। आता पाहू शकतात किती छान असे पदर सुटलेत। आता मात्र गॅस फुल करायचा। जर तुम्ही गॅस फुल केला नाही तर हे पदर सगळे तेलामध्ये विरघळतील। जेव्हा हलकासा शंकरपाळ्याचा कलर बदललेला दिसला की शंकरपाळी शेवटपर्यंत कमी गॅसवरती तळायची। इथं पाहू शकतात शंकरपाळ्याचा कलर बदलला आहे। मी आता गॅस कमी केला आहे। आता कमी गॅसवरती ही शंकरपाळी तळून घ्यायची। इथं पाहू शकतात किती छान अशी शंकरपाळी आपली तळली गेली आहे। तर चला तर काढून घेऊत। याला खूप सारे पदर सुटले आहेत, एवढंच नाही तर खूप खुसखुशीत झालीत आणि हे शंकरपाळी लाटलेल्या शंकरपाळीच्या तिप्पट फुगली आहेत। गॅस कमी जास्त करायच्या। ज्या 3 स्टेप सांगितल्या आहेत त्या लक्ष देऊन जर तुम्ही केल्या तर तुमचे शंकरपाळ्याला लेयर्स पण सुटतील, त्याचबरोबर टम फुगतील पण आणि एकदम खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे होतील। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।